ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय। जानकी जीवन स्मरण जय जय राम। मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, त्या ब्रह्मचैतन्य दयानिधी ते, साष्टांगमी वंदी एकाग्रचित्ते। सद्गुरुनाथ महाराज की जय जय। रघुवीर समर्थ। श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सकल संत स्वरूप अशा आपणा सर्व श्रोत्यांना, या संवादात भाग घेणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक अभिवादन करून मी आजच्या उपासनेच्या आपल्या चालू असलेल्या विषयाकडे वळतो। तसा हा 8वा नामदिवस आहे। 2 प्रश्नोत्तरांचे गेले, 5 निरूपणाचे गेले। पहिल्यामध्ये सद्गुरूंच्या सर्वोदय जीवनाची आचरणाची कल्पना आपण घेतली। दुसऱ्यामध्ये आपली 29 दिवसाची जबाबदारी काय इथून गेल्यानंतरची, त्याचा उलगडा करायचा प्रयत्न केला। तिसऱ्यामध्ये उपासनेची प्राथमिक गरज काय हे समर्थांच्या आधाराने, समर्थांच्या म्हणण्याच्या आधाराने आणि आपल्यासारख्या कर्ममार्गी प्रापंचिक लोकांना कसं आवश्यक आहे हे स्फुट प्रकरणाच्या काही आधाराने पाहिलं। 4थ्या निरूपणामध्ये उपासनेच्या विषयावर वेगवेगळ्या मार्गाने प्रकाश कसा पडेल यासाठी काही व्याख्या पाहिल्या, ज्यामधली कृपेची परतफेड आपण ही करतो आहोत, जी आपल्यावर आधीचीच झालेली आहे। दुसरी गोष्ट आपण ही पाहिली की आपल्या जीवनातला सर्वांच्या देव सदैव जिवंत राहणं ही उपासना आहे। कारण देव मंदावतो फार चटकन, आपल्याला कल्पना असेल जीवनातला देव मंदावतो म्हणजेच दानवांचा जोर सुरू होतो। आपण आत बाहेर पाहतो ते चित्र काय आहे? दानवांचा जोर वाढल्याचं लक्षण म्हणजे देव मंदावल्याचं लक्षण। म्हणून आपण आपल्या जीवनातला देव जिवंत ठेवणं, जास्तीत जास्त प्रखरपणे जिवंत ठेवणं म्हणजे उपासना आहे, असं आपण सारांशाने एक महत्त्वाची व्याख्या पाहिली होती, म्हणून तिचा उल्लेख केला। गेल्या 5व्या निरूपणामध्ये आपण उपासनेचाच विषय जो पुढे चालू आहे आणि पुढेच चालू राहील असं वाटतं, त्यामध्ये कोणत्या निकषाचा धरून उपासना करावी याविषयी 9 उपासनेचे निकष आपण पाहिले। 9 निकष उपासनेचे पाहिले, ज्यामध्ये थोडी असावी पण रोजची असावी, ठेवणीनुसार असावी, प्रपंचाची आपली आपली ठेवण पाहिली पाहिजे। सगळी माणसं त्यावेळची यावेळी नाहीत, बदललेली आहेत, म्हणून मी केवळ उल्लेख करतो पहिली 5 मिनिटं। तर प्रपंचाची ठेवण पाहून उपासना ठरवावी, आपली कुवत पाहून ठरवावी, अतिपणा त्यातला टाळावा, जास्त आणि कमी दोन्ही बाजूला। त्याला सत्संगाची जोड असावी, त्याच्याशिवाय साधन करणं आपल्यासारख्याला अवघड आहे। त्याला नैमित्तिक उपासनेची पण जोड असावी। 6वं पाहिलं होतं की वृत्तीप्रधान असावी, त्याच्यामध्ये वृत्तीशी आपल्या काहीतरी संबंध आहे उपासनेचा, याचं भान ठेवून आपण उपासना करीत असावं। उपासनेमध्ये स्वतःला झीज लागावी, हा 7वा निकष आपण पाहिला होता। कुठेतरी स्वतःला झीज लागल्याशिवाय उपासनेचं फळ उगवत नाही किंवा रोप लागत नाही, असं लक्षात ठेवायला हरकत नाही। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की कौशल्याची उपासना असावी। कौशल्यपूर्ण उपासना हा उपासकांचा गाभा आहे। उपासनेमध्ये जर काही निकष असतील तर त्याच्यामध्ये कौशल्याने ज्याला उपासना करता आली त्याला कोणत्याही परिस्थितीत कुठेही उपासना करता येईल। कोणत्याही परिस्थितीत कुठेही त्यांनी सांगावी अशी परिस्थिती दाखवावी ज्यात उपासना शक्य नाही,
असं अवश्य कुणी दाखवावं. मला अजून आढळले नाही. महाराजांनी तेव्हाच आढळली नाही म्हणून सांगितलेलं आहे. अशी प्रपंच आणि परिस्थितीची ठेवण दाखवा ज्यात उपासना शक्य नाही असं म्हणले, त्याच्या आधाराने म्हणतो मला तर काही आढळलं नाही. अगदी नम्रपणे सांगतो, त्यातून आपल्याला कुठं आढळलं असेल आणि आपली परिस्थिती असेल तर सांगा. कारण स्मरणातच सगळी उपासना आहे आणि स्मरणावर सगळे व्यवहार चालू आहेत. अडचण व्यवहाराचीच असेल तर स्मरणाची अडचण नाहीच आहे, हे त्याचं उत्तर, सर्वसामान्य उत्तर. त्यातून आपली परिस्थिती काही वेगळी असली तर सांगा. मग अशी परिस्थिती आजपर्यंत कुठं आढळली नाही की ज्याच्यामध्ये उपासना करता येत नाही. तेव्हा हे आपण महत्त्वाचा निकष एक पाहिला. आणि सावधानता हा उपासनेतला सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा 9वा निकष आपण पाहिला. एवढ्या निकषावर आपली उपासना आपण पाहावी आणि त्यानुसार करावी. ती करून आपण इथे पुन्हा या नामदिवसाला हजर झालात. आणि 1-2 आठवड्यापूर्वीच मला हृदयविकाराचा एक पुन्हा छोटासा झटका येऊन गेला. उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. तरी महाराजांनी आपली इथं सर्वांच्या ह्या सत्संगामध्ये मला आणून बसवलं. हे त्यांच्या कृपेचं मी स्मरण करतो. थोडा दम लागला तर आपण समजून घ्या अशी प्रार्थना करतो. नाहीतर आपल्याबरोबर 10ला जपाला बसण्याव्यतिरिक्त मला सर्वात कशातही आनंद नसतो. आणि तो घ्यायला मी सकाळी बरोबर 10ला आपल्याबरोबर येत असतो. पण मला 2 तास उशिरा यावं लागलं. ते केवळ प्रकृतीमुळे यावं लागलं. आणि तरीही आपल्याबरोबर आत्ता असण्याचा जो आनंद आहे संवादाचा, तो त्यांनी अखंड ठेवला. आणि उरलेले 3 तास मला का होईना खोलीत जपाला संधी दिली. तर हीच त्यांची कृपा मी स्मरण करतो आणि आजच्या विषयाची सुरुवात करतो. काय आहे, डूज अँड डोंट्स असतात प्रत्येक गोष्टीचे. काही गोष्टी कराव्या म्हणून सांगितलेलं असतं, काही गोष्टी करू नये म्हणून सांगितलेलं असतं. उपासनेचे काही डूज डोंट्स आहेत का? आहेत. डोंट्स काय आहेत ते गेल्या वेळेला म्हटलं होतं आपल्याला. पुढच्या वेळेला आपण उपासनेच्या बाबतीत कोणते दोष, अपराध, उणिवा असतात की ज्याच्यामुळे उपासना तडीला जात नाही, उपासनेची फळं येत नाहीत, ती लवकर येत नाहीत, गुरूंना आपण आवडते होत नाही. ह्या सगळ्याची कारणं काय असतील किंवा प्रगती कशामुळे थांबत असेल याचा जर आपल्याला उलगडा करून घ्यायचा असेल तर सुरुवातीला हे डोंट्स पाहिलेले बरे. आपण बाजारातून औषध आणलं की वर लिहिलेलं असतं कीप इन ए कूल ड्राय प्लेस, अमकं तमकं काय 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 परत लिहिलेलं असतं की ते प्रोटेक्टेड फ्रॉम सनलाईट, ते त्या सूर्यप्रकाशात ठेवू नका, ते अमकं करू नका, तमकं करू नका. ते सगळं काय करू नका ते लिहिलं, त्याप्रमाणे ते व्यवस्थित ठेवलं तर ते टिकतं. त्यात जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे टिकतं आणि त्याप्रमाणे ते गुणही देतं. ते जर तसं नाही पाळलं तर ते तसा गुण देत नाही. मग आपल्याला वाटतं औषधात गुण नाही, तर उपासनेत गुण नाही असं होत नाही. उपासनेत जे करू नका म्हणून सांगितलेलं ते आपण करतो म्हणून गुण नाही, असं त्याचं डोंट्सचं उत्तर आहे. की हे काय करू नका हे उपासनेत सांगितलेलं आहे, तर ते आपल्यासमोर मी यादी ठेवतो. खूप मोठी यादी आहे, आपल्याला जेवढी आपल्या वेळेत बघता येईल तेवढी आपण आज बघूया. तर अशा तऱ्हेची 20 प्रकारच्या गोष्टी आहेत हे आपल्याला आश्चर्य वाटेल की उपासनेमध्ये काय करू नका असं सांगितलेलं आहे. तर ह्याची मी आपल्यासमोर हे ग्रंथ काय आहे, ग्रंथाचे आधार असतातच, त्याचा प्रश्नच नाही. आपल्याकडे ब्रह्मपुराणामध्ये गेल्या वेळेला अगदी शेवटी उल्लेख केला होता की ब्रह्मपुराणामध्ये नामासंबंधी, नामजपासंबंधी 10 अपराध सांगितले, आपल्याला माहिती असते. तर ते काय तो काय माझा विषय नाही याचा. पण जपासंबंधी 10 अपराध सांगितलेत. म्हणजे कसं असतं की अनेक गोष्टी असतात, अपराधच असं त्याला का म्हणायचं, तर ते आपल्याला अडवतात. अपराध नेहमी माणसाला मागे खेचतो, त्याला अपराध म्हणायचं. पुढे नेतो तो काही अपराध नाही, ती त्याची प्रगती आहे. तर त्या दृष्टीनं हे अपराध असतात. तसे ते नामापराध आहेत काही. तर नामापराधामध्ये आपली द्वैतबुद्धी, उदाहरणार्थ हे दैवत लहान ते मोठं अमकं वाटणं, शास्त्र किंवा वेद किंवा गुरुआज्ञा किंवा गुरुवचन याच्याविषयी अश्रद्धा असणं, अशा तऱ्हेचे नामापराध सांगितलेले आहेत. तर त्याला 10 प्रकारचे अपराध म्हणतात. तर तसं आज आपण जे पाहतो आहोत हे उपासनेच्या विषयीच्या 10-20 त्रुटी, उणिवा, काय त्याला आपल्याला नाव द्यायचं ते द्या, अपराध, दोष, त्यांचा आपण विचार करतो आहोत. तो आधीच का करतो आहोत, मुळातच हे सगळं का करतो आहोत ते एकदा बघूया आणि मग पुढे जाऊ वाटलं तर. गेल्या वेळेला आपण एका महत्त्वाच्या समर्थांच्या वाक्याचा उल्लेख केला होता की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन. त्यामध्ये डूज डोंट्स आहेत. ते सांगितलेलं होते, फक्त वाक्यच सांगितलं होतं, आपलं समर्थांचं वचनच सांगितलं होतं. शिष्यास न लाविती साधन, शिष्याला साधन लावणं आवश्यक आहे म्हणजे डूज झाला. आणि न करविती इंद्रिय दमन म्हणजे डोंट झालं त्यातलं. तर ते जे लावित नाहीत ऐसे गुरु अडक्या सत्तीनं मिळाले तरी त्याजावे
असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. 5व्या दशकामध्ये आपल्याला आठवत असेल तर हे सांगितलेलंच आहे. तर आपण तिकडे लक्ष ठेवलं, ते महाराजांनी पण केलेलं आहे. त्यामुळे उपासना ही कधी सक्ती वाटू नये. उपासना हे आपल्यावरचे उपकार आहेत. उपासनेच्या संदर्भातली सक्ती, उपासनेच्या संदर्भातलं त्यांचं सांगणं किंवा करण्याचा आग्रह म्हणजे आपल्यावर उद्धारासाठी केलेले उपकार आहेत हे आपण विसरू नये कधी पण उपासनेच्या बाबतीत. कारण शिष्यास न लावी ती साधनं, त्यांना त्याजावं म्हणून सांगितलं, त्याच्यापेक्षा काय सांगणार. मग असं जो गुरुच त्याजावा म्हटलं तर गुरु कशाला स्वतःला तेजून घेईल. तो आधी साधन लावेल, तुम्ही करा नाही तर नाही करा. तो म्हणेल मी समर्थांच्या परीक्षेत पास झालो, बाकी मला माहीत नाही, मी तुम्हाला साधन दिलेलं आहे, आता ते साधन करणं माझं काम आहे आणि ते माझ्या मागं लावणं हे त्यांचं काम आहे. ते महाराजांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून महाराजांनी अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. म्हणून आपण ही साधनांचा विषय किंवा उपासनेचा विषय पाहतो आहोत आणि त्याच्यात सुद्धा 2 प्रकाराने 3 प्रकारांनी पाहतो. त्यातले हे डोंट्स आपण पाहिले. ते आपण हे आता जे काय करू नये किंवा कोणत्या त्रुटी कोणत्या उणीवा राहतात हे आपण आज का पाहतो आहोत. हे कदाचित आपलं आज नाही संपणार, पुढच्या वेळेला संपेल जर त्यांची कृपा असेल तर ते तसं का पाहतो आहोत. तर केव्हाही असं असतं की म्हणजे कसं आहे ते आपल्याला जो मार्ग आक्रमायचा आहे, साधनेचा उपासनेचा मार्ग आपल्याला चालायचा आहे, तो परमेश्वराकडे नेतो, आनंदाकडे नेतो, महाराजांकडे नेतो, समाधानाकडे नेतो. तो मार्ग आपल्याला चालायचा आहे. तो निघण्यापूर्वी जर आपल्याला त्यातल्या वाटा वळणं धोके खाचखळगे सगळं जर कळलेलं असेल तर मनुष्य लवकर आणि अचूक पोचेल की नाही, त्याच्यासाठी दोष पाहणं. मार्ग समजून घेणं म्हणजे डूज आहेत, काय करावं ते आहे. पण डोंट्स म्हणजे काय करू नये ते पण आहे. तर ते काय करू नये ते ह्याच्यासाठी आहे की कुठे खड्डा आहे, कुठे वळण आहे. आपण साधं रस्त्याने चाललो तरी सुद्धा तिथे एक बाण लावलेला असतो, पुढे वळण आहे. म्हणजे हा जर वेगात गेला आणि ते वळण याचं भान नसलं तर तिथं कमी करायचं आहे वेग, ह्याचं भान राहत नाही. म्हणून ह्या डोंट्सची गरज लागते. हे एक काम त्याच्यातलं. आणि दुसरं असंही आहे की काही वेळेला हे डोंट्स जे असतात किंवा जे करू नये असं सांगितलेलं असतं ते काही वेळेला दुर्लक्षित होतं. ते दुर्लक्षित झालं तर काय होतं हे सांगत नाही, त्याचे परिणाम सांगितलेच. जे शास्त्रामध्ये, हे मी आता उपासनेच्या भाषेत बोललो, थोडं शास्त्राचं पण आपल्याला सांगतो. शास्त्रामध्ये विधी आणि निषेध असे शब्द वापरले नाहीत का, त्यालाच डोंट्स अँड डूज म्हटलं, बरोबर की नाही. शास्त्रामध्ये विधी सांगितले, काय करायचं ते सांगितलं आणि निषेधही सांगितले. तसं प्रत्येक ठिकाणी आहे. तसं शास्त्रामध्ये जसे विधी आणि निषेध आहेत तसंच हे आहे. तसं हे करावं आणि हे करू नये. ते काय करावं आणि कसं करावं हा आपल्याला पुढच्या टप्प्यातला विषय आहे. आणि उपासनेचे किती प्रकाराने ती करता येईल हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. काय करू नये हे आधीच पाहतो आहोत, म्हणजे निदान धोका तरी टळेल. काय फायदा मिळायचा तो मिळेल, पण निदान नुकसान होणार नाही, आपला त्याच्यामध्ये त्रास होणार नाही, आपली प्रगती रोखणार नाही किंवा अपघात होणार नाही. तर यासाठी हे आपल्याला पाहायचं आहे. तर तसं काय आठवण झाली म्हणून सांगतो आपल्याला. मागे मी एका स्टेशनच्या बाहेर उभा होतो. गर्दीची स्टेशन म्हणजे आपल्याला माहिती, सगळी गर्दीचे व्यवहार असतात, लोकांच्या हातात बॅगा ते सगळं हे ते जात येत असतात वगैरे सगळं. आणि ती जायची जी जागा असते ती तशी लहान असते. तर तिथे एकदम जर लोंढा एखादी गाडी आली तर लोंढा येतो, एकदम लोकांचा एकदम लोंढा बाहेर येतो. मुंबईचं तर बोलूच नका, ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. पण इथे जे काय आहे इतर स्टेशनवरही तसंच असतं. तसंच आपल्या इकडच्या स्टेशनवरची ही गोष्ट आहे. तर त्या स्टेशनच्या बाहेर मी चाललो होतो, त्याच्या पुढच्या मनुष्याच्या हातात बॅगा होत्या 2 आणि तो जल्दीनं निघाला होता. तर जाता जाता त्याच्या बाजूला लावलेल्या सायकलला त्याचा धक्का लागला. घटना फार साधीची आहे. सायकलला धक्का लागल्यावर ती सायकल आडवी झाली. सरळ जे काय स्टँडवर लावलेली सायकल होती, त्या कडेचे साईड स्टँड होते, ती त्याच्यावर पडली. ती त्याच्या दुसऱ्या सायकलवर पडली, ती त्याच्या तिसऱ्या सायकलवर पडली. 10 सायकली जवळजवळ तिथे उभ्या होत्या, सगळ्या आडव्या झाल्या. आता हा माणूस चांगला असला पाहिजे. मी मागूनच जात होतो, ते समोर पाहिलं मी, तर त्या माणसाने विचाराने त्या अडकल्या एकमेकात. त्यामुळे त्याला ते उभे करून परत आपण ही उभी करून जाऊ, आपल्या हातनं पडली आहे. उपासनेतला माणूस असावा असं वाटतं मला. तर त्यामुळं त्याला असं वाटलं की आपण उभं करावं, म्हणून त्यांनी त्या सायकली उभ्या करायला सुरुवात केली, सगळ्या एक 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 अशी. पण त्या अडकत ते पॅडल वगैरे त्याच्यात अडकतात एकमेकांच्या. इतकं सोपं नसतं. म्हटलं आपणही आपलं काही चांगलं काम करणारा माणूस आहे, आपणही आपलं काम करावं. म्हणून मी ते माझ्या हातातली बॅग ठेवली आणि त्याच्या माझ्याकडे काही इतर सामान्य साहित्य नसल्यामुळे त्याला मदत करायला गेलो. तर ते मदत करता करता ती एक सायकल जरा बाजूला अंतर ठेवून, दुसरी अंतर ठेवून, तिसरी अंतर ठेवून, सर्वात शेवटची जी सायकल होती ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी ती उभी जेव्हा झाली तेव्हा तो म्हणला थँक्यू, मी मला मदत केली. मी म्हटलं काय नाही, हा साधा विषय होता, माझ्याकडे काय नाही, तेवढं शक्य होतं मला, झालं. आणि तुम्ही फार चांगलं काम करत होतात किंवा तुम्ही ते निदान जागच्या जागेवर उभं करायचा प्रयत्न केला. त्यांनी काम चांगलं केलं होतं. शेवटची सायकल ज्या ठिकाणी पडली होती तिथे खाली, त्याच्या खाली आडवी पाटी पडली होती, येथे सायकली लावू नयेत.
ते माझं लक्ष सहज तिथे गेलं की अरे हे असं आहे प्रकरण, म्हणजे हे त्यांनी आधीच ओळखलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हा गर्दीच्या रहदारीची वाट आहे, इथे माणसांच्या हातात बॅगा, हात गाड्या, किती गोष्टी त्या स्टेशनवर असतात, त्या तिथे जर जाये करतायत तर तुम्ही सायकली लावू नका, हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावर पहिल्या माणसांनी लावली, त्याच्यावर पुढे दुसऱ्या माणसांनी लावली, ती त्याला टेकून ती पाठी कधी पडल्यास पहिल्या सायकलला पडली ते कळलंच नाही. त्यामुळे एक साधक करीत सुटतो, दुसरा करीत सुटतो, तिसरा करीत सुटतो, असं कळत करत मध्ये आज 100 वर्ष गेली. काय झालं असेल कोणा ठाऊक. प्रत्येक मार्गामध्ये असं होत असतं, प्रत्येक विषयामध्ये असं होत असतं. तर असं काही झालंय का हे बघणं आपलं काम आहे. म्हणून मागे बघायचं आणि आपण तिथे काही पाट्या लावल्या होत्या का, काही सांगितलं होतं का, तर ते आपल्याला बघणं भाग आहे. आता ह्याच्यातले हे म्हणजे हे का बघतो आहोत हे माहीत असलं म्हणजे आपल्याला दुसरं असं आहे, गुरुपौर्णिमेचं पर्व आहे, त्याचाही उल्लेख करून जातो की हे का करतो आहोत. दोन्ही बाजूनी, एका बाजूनी काय करू नये ते पाहतो आहोत, एका बाजूनी काय करतो आहोत ते करायचं आहे ते पाहणार आहोत. तर काय करू नये किंवा काय करावं हे का पाहावं. महाराजांनी जे म्हणले ते फार मार्मिक आहे. आपल्या दृष्टीनं ते येऊन गेलेलं असेल, आपण त्याचा चिंतन केलं असेल, विचार केला असेल, आवश्यक आहे तो आपण केला असेल. महाराजांनी असं म्हणलेलं आहे की कुठल्याही खऱ्या गुरुला कधीही आपला शिष्य राहावा असं वाटत नाही. ह्यापेक्षा गुरुचं हृदय थोर कुठला असतं मला माहिती नाही. खऱ्या गुरुला आपला शिष्य कधीही शिष्य राहावा असं वाटत नाही, तो गुरुपदाचा अधिकारी व्हावा असं वाटतं. मी जो आनंद उपभोगतो आहे, निरुपाधिक निरपेक्ष आनंद उपभोगतो आहे, ज्या भगवंताचा अनुभव घेतो आहे तो अनुभव त्यानंही घ्यावा असं त्याला वाटतं. म्हणून ते हे तळमळीनं सगळं सांगत असतात. एवढं लक्षात ठेवलं तरीसुद्धा आपल्याला गुरुपौर्णिमेचं स्मरण बरोबर त्यांनी का आपल्याला मागे हे उपासनेचं आणि हे सगळं सांगतायत ह्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. तेव्हा तो कधीही त्यांना असं वाटत नाही. खोटे गुरु असतील तर मात्र असं वाटतं हा मोठा होऊ नये. प्रपंचात असतं ते. आपल्याला पैलवानाची गोष्ट माहिती आहे ना. पैलवानाने डाव शिकवले आणि तयार केला पठ्ठ्या, आणि पठ्ठ्याजवळ हा पठ्ठ्याच झाला शेवटी. त्यामुळे शेवटी त्यांनी एक दिवशी त्यालाच आव्हान दिलं, गुरुलाच, की तुमच्याबरोबरच कुस्ती खेळायला लावायची आहे. तेव्हा आता मागे तर सरणं शक्य नाही, कारण शेवटी हा ह्याचाच क्षत्रधर्म झाला. तसं झालं ते. आता हाच आपल्याला आव्हान देतो, आपल्याकडूनच सगळे डाव शिकला आणि आता आपल्यालाच आव्हान देतोय. आता पडायची पाळी आहे, पण आता इलाज नाही, जे असेल ते रणांगणात. तसं ते ह्याच्यात त्यांनी ते डावांनी ती कुस्ती लावली, सुरू झाली आणि एका डावावर त्यांनी शिष्याला आडवा केला. तेव्हा ते पाठ टेकल्यावर त्यांनी विचारलं त्याला की हे काय आहे, की तुम्ही मला हा डाव कधी सांगितला नाही. तर म्हणलं ते मला माहिती आहे, तू कधीतरी मर्यादा ओलांडशील म्हणून तुला हा डाव सांगितलेला नव्हता. तुला भांडण्याचं सामर्थ्य आहे, हे व्यवहारामध्ये करावं लागतं. परमार्थ याच्या विरोधात आहे. तो त्याचा शेवटचा डाव सुद्धा त्याला सांगून टाकतो. काय कशात भगवंताचा तुझी गाठ अडकेल आणि कशामध्ये तू अडकशील किंवा भगवंताची तुझी गाठ राहणार मागे हे सुद्धा सांगून जातात. ये हृदयीचे ते हृदयी. प्रपंचाचा कसा अनुभव आहे बघा आणि परमार्थाचा कसा आहे बघा. प्रपंचामध्ये हे हातचं ठेवावं लागतं आणि तिथे मात्र हातचं काही ठेवून चालत नाही. आणि तेव्हाच तो शिष्य गुरुपदाचा अधिकारी होतो. असे सांगणारे महान गुरु आपल्याला मिळाले. ह्याच्यापेक्षा आणखीन बाकी आपलं काय समजायचं. त्यासाठी उपासना लावली आपल्याला आणि म्हणून आपण हे डूज डोट्स पाहतो. त्यातला पहिला भाग. आता सर्वात पहिलं जर काय असेल उपासनेमध्ये तर दोष कोणता. अश्रद्धा हा सर्वात मोठा दोष. सर्वात पहिला आपल्याकडे 20 दोष आहेत. काय होतील ते पाहू. तर अश्रद्धा हा सर्वात मोठा दोष आहे. श्रद्धा ज्याच्याजवळ नाही त्याची उपासना फलित होत नाही. काय होतं, महाराजांचे शब्द सांगतो आणि मग आपलं उदाहरण पाहू किंवा व्यवहार पाहू. तर जे आपण करतो आहोत, नाम घेतो मनुष्य, पण बराच वेळ झाल्यानंतर अनेकांच्या मनात येतो ह्याने काय होईल का नाही कोणास ठाऊक. मोठमोठ्या साधनी माणसांची गाठ पडलेली आहे. त्यांचं मी ऐकलेलं आहे की कधीतरी मनात असं येतं की नुसतं श्रीराम जयराम जयराम माळ फिरवतोय, ह्याने होईल का नाही कोणास ठाऊक. अशी जी अश्रद्धा आहे किंवा हे महाराज मला पलीकडे नेतील का नाही कोणास ठाऊक, पैल तेरावर पोचवतील नाही कोणास ठाऊक, असं वाटणं ही जी श्रद्धेचा अभाव आहे. तर त्याला महाराजांनी शब्द दिलेला आहे, नाव दिलेलं आहे. ते म्हणले की अश्रद्धा हे आंधळेपण आहे. म्हणजे श्रद्धा म्हणजे डोळस पण म्हणते आणि अश्रद्धा हे आंधळेपण आहे. आपण वचनं पहा महाराजांची, त्याच्यामध्ये आहे की श्रद्धा ही डोळे आहेत, ते त्यांनी दिसतं आणि श्रद्धा हे डोळे कसे आहेत ते पण सांगतो. आणि हे जी अश्रद्धा आहे जे आपल्या मनात येतं की ह्यानी होईल का नाही, ह्यानी होईल का नाही वगैरे, तर ते पाहायला
श्रद्धेचाच डोळा लागतो. अन्यथा साधन चालू असलं तरी मनुष्य आंधळा असल्यामुळं पोचत नाही. श्रद्धा असेल तर पोचतो. म्हणून काही माणसं लवकर पोचलेली दिसतात, काही माणसं वर्षानुवर्ष पोचत नाहीत, कारण इकडे साधन चालू आहे आणि इकडे अश्रद्धा आहे. या दोन्ही गोष्टी चालू राहतात म्हणून ती मागे राहतात, असं ह्याचा अर्थ समजावा. आता महाराजांनी सांगितलेलं दुसरं पण लक्षात ठेवावं. महाराज असं म्हणले की श्रद्धेनं केलेलं कधी वाया जायचं नाही आणि बिनश्रद्धेचं कधी उपयोगाला यायचं नाही, असं एका ठिकाणी म्हटले. ते पण लक्षात ठेवून घेऊ आपण की श्रद्धेनं केलेलं कधी वाया जायचं नाही. कुठल्याही परमेश्वराच्या रूपावर, कुठल्याही त्या काय आपल्याला जे काय वाटतं श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यावर जे श्रद्धा ठेवून आपण केलं असेल त्याची प्रत्येकाची एवढीशी नोंदसुद्धा भगवंताकडे आहे. श्रद्धेनं केलेलं कधी वाया जाणार नाही. एक जरी पळीभर पाणी टाकलं असलं तरी सुद्धा ते वाया जायचं नाही आणि अश्रद्धेनं केलेलं कधी उपयोगाला यायचं नाही, कारण ते निष्फळ होतं. तर आपण असं लक्षात ठेवू की महाराजांच्याच वचनांच्या आधाराने हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि हे खरं आहे. ते कसं तो सांगू का? श्रद्धा म्हणजे काय आहे सोप्या भाषेमध्ये. आता मी महाराजांचा आधार घेतला. आता आपली पुस्ती त्याला सांगतो की श्रद्धा म्हणजे सूक्ष्म पाहू शकणारे डोळे. स्थूल पाहू शकणारे डोळे आपल्याकडे आहेत, ते उघडले की स्थूल दिसायला लागतं लगेच. माणूस दिसला, वस्तू दिसली, फॅन दिसला, काय लाईट दिसला, हॉल दिसला, हे पाहायला स्थूल डोळे उपयोगी पडतात. सूक्ष्म पाहायला आपल्याला श्रद्धेचे डोळे लागतात. म्हणून ह्याला जरी गेलं, पंढरपूरला जरी गेलं तरी सुद्धा विटेवर आपल्याला एक काळी सावळी मूर्ती दिसते अनेकांना. आणि ह्याच्यासाठी एवढं का लोक तडफडत आहेत आणि एवढे का लोकांनी ह्या बाऱ्या लावल्या आहेत आणि का हे एवढे 16 दिवस हातपायाचे कष्ट सोसून येत आहेत, का तहान भुका सोसून येत आहेत, हे कळत नाही. कारण तिथे त्यांना फक्त डोळे आहेत, त्यामुळे समोरची एक काळी मूर्ती दिसते आणि तुकोबांना सुंदर ते ध्यान दिसतं. याच्यात कसले डोळे आहेत? हे श्रद्धेचे डोळे आहेत म्हणून सूक्ष्म दिसतं, पांडुरंग दिसत नाही. म्हणजे महाराजांच्या वेळेला सुद्धा ब्रह्मानंद म्हणाले ना, हो राम आहे हो प्रत्यक्ष. आता त्यांना काय कसले डोळे होते? हे राम आहे हो प्रत्यक्ष. भाऊसाहेब म्हणले नाही हो, आम्हाला महाराजच दिसतात, तुम्हाला राम दिसतो. हे काय आहे, यातला फरक काय आहे? हे डोळे श्रद्धेचे आहेत, ते इतके स्वच्छ आहेत की त्यामध्ये महाराज म्हणजे राम दिसतो. आपल्याला त्या रामासमोर गेलं तर रामाची फक्त मूर्ती दिसते, त्याच्यातला राम दिसत नाही. ते श्रद्धेचे डोळे आमचे उघडावेत म्हणून उपासना आहे. म्हणून तिच्यातला हा दोष राहतो की अश्रद्धा राहिली. तेव्हा एवढं लक्षात ठेवू की श्रद्धा म्हणजे सूक्ष्म पाहू शकणारे डोळे आहेत. दासगणू महाराजांना तेच ठिकाणी विटेवर उभा कैवल्याचा गाभा असं वाटतं. आम्हाला कुठे वाटतं उभा कैवल्याचा गाभा चंद्रभा काहीतरी नाही का? तर ती म्हटली त्यांच्या आरतीमध्ये आहे ना ते. मग दासगणू महाराजांना त्याच ठिकाणी जिथे आम्हाला एक काळी सावळी मूर्ती दिसते झिजलेली असं वाटते, त्या ठिकाणी कैवल्याचा गाभा उभा दिसतो. म्हणजे काय आहे तर ही श्रद्धा ही सूक्ष्म पाहू शकणारे डोळे आहेत. त्यामुळे त्या सूक्ष्म डोळ्यांना कैवल्याचा गाभा दिसतो आणि मग हा मनुष्य कैवल्याच्या आनंदात राहतो. हे काय प्रकरण आहे हे आपल्याला कळू शकेल. म्हणून आपल्याला ही अश्रद्धेचा जो धोका आहे तो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावा अशी आपल्याची प्रार्थना आहे. दुसरा जो आहे तो खंड आहे उपासनेतला खंड हा अपराध आहे. खंड म्हणजे कोणतं? असातत्य. आपलं 1 जानेवारीला काय होतं तेच की आजपासून नियमाने फिरायला जायचं. 1, 2, 3, 4 जानेवारी साधारण की झालं. 5 जानेवारीला उठायला उशीर होतो, मग आपलं आवरणार नाही असं वाटतं. मग आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून फिरायला जात नाही. म्हणजे फिरायला जाताना सुद्धा कसं सात्विक कारण असतं त्याला की माझे जर मी आता अशा वेळेला जर फिरायला गेलं तर बाकीच्यांचा घोटाळा होईल, मग बाकी सगळ्या कामावर परिणाम होईल म्हणून नको जायला. उद्या मात्र कुठल्याही परिस्थितीत याच्या आधी 10 मिनटं उठून जायचं ठरलेलं, अगदी गजर बिजर लावून. आणि मग नंतर पहाटे उठायच्या वेळेला उठवत नाही म्हणून गजरावर हात ठेवला की पुन्हा 6 जानेवारी उजाडतो. आपल्याला माहिती आहे असे पाडवे, असे एकादशा, असं किती जातं, किती पौर्णिमा जातात मला सांगा. आणि खंड कसे पडतात आपल्याला माहिती आहे. अनेक वेळेला मी तर एका देवळामध्ये असं संभाषण आपलं चाललेलं त्यांचं ऐकलं. आपलं गेला म्हणजे एकादशी होती, पांडुरंगाला गेलो होतो, कोपऱ्यात कडेला देवाची दारी उभा क्षणभरी मग आपलं बसलो तिथे बाजूला कडेला आणि ह्यांचं संभाषण चाललं होतं. तर त्या बायकांचा विषय असा चालला होता की गेल्या एकादशीला ठरलं होतं की नाही आपलं की आपण दर बुधवारी यायचं. त्या म्हणलं बुधवारी कुठे, गुरुवारी ठरलं होतं. दोघींचं मिळून आधी हेच चाललं होतं बराच वेळ की आपलं ते जप करायला यायचं ठरलं होतं की नाही दर बुधवारी. त्या म्हणलं बुधवारी कुठे ठरलं होतं, गुरुवारी. नाही म्हणलं मी बघितलं की बुधवारी जाताना आत कोणच नव्हतं म्हणून मी मंडईला चालले होते, मी तशीच गेले कारण आत कोणीच नव्हतं.
त्या म्हणले अहो असं कसं होऊ शक्य होईल, आपलं गुरुवारी ठरलं होतं. मग गुरुवारी ठरलं होतं म्हणून मी सुद्धा जाताना बघितलं कोणीच नव्हतं, कारण ते बरोबर आहे त्या बुधवारी म्हणून या गुरुवारी म्हणून काय शक्यता नाही होण्याची काही. तर आता हे जे काय एकादशीला ठरलं त्याची आठवण पुढच्या एकादशीला झाली. खंड किंवा असातत्य हा उपासनेतला अपराध आहे. तर आपल्याला जर लक्षात आलं की अरे माझ्या उपासनेमध्ये, म्हणून महाराज म्हणले एवढासा नियम करावा, छोटासा करावा पण शाश्वताचा करावा आणि प्राणापलीकडे सांभाळावा. मी एवढासाच करावा, तो का करावा? एक उठल्याबरोबर बाबा गुरूंचं स्मरण करेन. वाटतं एवढं सोपं काम नाही. म्हणजे उठल्याबरोबर कसलं स्मरण पहिल्यांदा होतं हे दुसरं स्मरण झाल्यावर कळतं. हा सर्वसाधारण अनुभव आहे की आपल्याला पहिल्यांदा कसलं करायचं होतं याचं स्मरण केव्हा होतं? ज्यावेळेला बाकीची स्मरणं 2-4 येऊन जातात त्यावेळेला आठवण होते. आधी पहिल्यांदा घड्याळ, दार, ते हे उठलेली माणसं, ते लाईट, काय किती गोष्टी आठवतील, काय कामं आपली सकाळची रात्रीची राहिलेली गोष्टी, हे सगळं आठवल्यावर अरे उठल्याबरोबर पहिल्यांदा महाराजांचं स्मरण करायचं होतं. म्हणून महाराज म्हणाले नियम थोडा असावा पण तो शाश्वताचा असावा आणि तो प्राणाबलीकडे सांभाळावा. म्हणजे ह्याच्यात जे सातत्याचं जे दोष सांगितला, असातत्य हा दोष येतो, त्यामुळे उपासनेची फळं मिळत नाही. कारण असे किती वेळा संकल्प ठरतात जे आता म्हणू नये खरं म्हणजे, पण व्यसनी माणसं ते अनेक वेळेला सोडत नाहीत का? आता मी काही त्यांचा उल्लेख करीत नाही, पण तसलं काहीतरी होऊन बसतं. हे ते सोडलं म्हणजे ह्याचा अर्थ ते कितीतरी वेळा करून झालं नाही का? तसली संकल्पाची अवस्था झाली. आता म्हणायचं म्हणजे आपल्या लक्षात येण्यासाठी सोपं व्हावं म्हणून. तर आता हे कसं आहे, हे कितीतरी वेळा असं ठरवून झालेलं असतं आणि कितीतरी वेळा ते कधी सुटतं हे पण कळत नाही. तर त्याची आठवण व्हायला म्हणून या दर महिन्याला एकादशा येतात बरं का. दर महिन्याला पौर्णिमा येतात म्हणजे निदान आठवणावे गेल्या पौर्णिमेला काय ठरवलं, आणि बहुतेक दर महिन्याला हा नामदिवस येतो म्हणजे काय ठरवलं त्याची आठवणावी. म्हणजे असंही करायची महाराजांची काय योजना आहे काय कळत नाही. तर याच्यातला खंड पडणं, खंड हा अपराध. मी आत्ता आपल्याला म्हटलं तसं की दुसरा अपराध खंड, त्याचं स्वरूप असातत्य आहे. तर खंड येणं आपल्या हात, मला माहिती आहे की आपण प्रापंचिक माणसं आहोत. मी काय अव्यवहार्य परमार्थ कुठला आपल्यासमोर मांडायला आलो नाही. व्यवहारामध्ये आपल्याकडे पाहुणे आले, आपल्याला लवकर उठावं लागलं, त्या दिवशी फिरायला जायला मिळालं नाही, हे समजू शकतं. पण मनुष्य लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी जातो किंवा संध्याकाळी जातो. त्याला बंदी आहे का की संध्याकाळी जाऊ नये? पाहुणे सकाळी लवकर आवरून 7च्या गाडीने गेले. आता त्याच्यानंतर दिवसभर आहे तर संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता कधीतरी तो जाऊ शकेल ना. म्हणजे त्याला, म्हणजे खंड हा अपराध केव्हा आहे त्याचं एक सूत्र तो आपल्यासमोर ठेवतो विचारासाठी की प्रायश्चित्ताविना किंवा खंत वाटण्याविना खंड म्हणजे अपराध आहे. नुसता खंड अपराध नाही आहे. खंड अपराध आहे पण प्रायश्चित्त घेतलं असेल तर अपराध नाही. आपल्याकडे कितीतरी धर्मामध्ये कितीतरी असे प्रायश्चित्त विधी आहेत. तर बाबा महाराज आज माझं तुमचं सकाळी उठल्याचं स्मरण करायचं राहिलं, याबद्दल आता 4 वेळा स्मरण करतो. काय बिघडलं महाराजांना 4 वेळा नमस्कार मनाने केला म्हणून? सकाळी उठल्याबरोबर स्मरण करायचं होतं पण माझं काही जमलं नाही. मी प्रयत्न करतोय पण आज मला तुमची आठवण मला साधारण तासाभराने झाली, 15 मिनिटांनी झाली. तर आता मी जी आठवण केली ती मी 1, 2, 3, 4 वेळा करणार, उरलेली 3 प्रायश्चित्तासाठी. मग त्या खंडाचा दोष नाही लागला. त्याला जाणीवच नसेल तर दोष लागला, प्रायश्चित्त नसेल तर दोष लागला. म्हणून प्रायश्चित्त किंवा खंत न वाटणं खंड. मग असं होणारच की माणसाकडून. काय काय माणसं त्याची आर्ग्युमेंट करतात, काय सांगणार, माणूस बनल्यावर तर चुकायचंच ना, माणूस बनल्यावर विसरायचंच की, आपलं किती वेळा असं होत नाही का? आता हे सगळं होतं हे जरी खरं असलं तरी मूळ आपल्याला खंड पडला ही गोष्ट खरी. ही तुटलेली आहे, साखळी तुटलेली आहे, जोडल्याशिवाय पर्याय नाही. मग ती तुम्ही कशी जोडा कधी जोडा, तुटलेली आहे म्हणलं तुटलेली आहे. तर ती जी तुटलेली आहे तो अपराध आहे त्यातला. म्हणून खंड अपराध केव्हा की ज्यावेळेला प्रायश्चित्त नाही आणि त्याची खंत वाटत नाही. मला कदाचित 3 दिवस 4 दिवस जप जमला नसेल पण मला त्याची इतकी तळमळ वाटेल की तळमळ हेच साधन होऊन बसेल की अरे माझ्याकडं होत नाही ह्यानी जी अस्वस्थता येईल चित्ताला, त्यावेळेला आलेले डोळ्यातले 2 अश्रू सुद्धा साधन होतं कारण प्रायश्चित्त झालं. तेव्हा प्रायश्चित्ताने सुद्धा साधनाचा खंडाचा दोष दूर करता येतो. नुसतेच दोष सांगत नाही, त्याचे परिमार्जन पण देतो आपल्यासमोर की हे पण होईल की महाराज मी हे ठरवलं पण महाराज हे मला करता आलं नाही, 2 दिवस झाले 3 दिवस झाले मला जमत नाही आहे, ह्याच्याविषयी मला काय वाटतं. म्हणून म्हटलं खंत वाटणं ही गोष्ट एक प्रकारचं त्याचं पापक्षालन आहे किंवा त्याच्यातल्या खंडाचं प्रायश्चित्त आहे. तर प्रायश्चित्ताविना खंड हे मात्र अपराध आहे. तिसरं अपुरेपण, साधनेचं अपुरे प्रमाण. मागच्या वेळेला मी बोललो आहे आपल्याला याबद्दल. त्यामुळे आपण 200 MGचं काम जर 2 MGनी करायला गेलो आणि फरक नाही म्हणायला लागलो तर डॉक्टर आपल्याला दोष देतील. जर डॉक्टरने तसं औषध दिलं तर डॉक्टरना दोष देईल की जर 200 MGची गरज आहे तर
त्याला तेवढंच 200 MGची गरज आहे, म्हणजे 200 माळाची गरज आहे, 220,000 जपाची गरज आहे. तिथे जर मी समजा 2,000वर भागवायला लागलो तर माझ्या वृत्तीत काहीच फरक पडत नाही असं वाटतं, परिस्थितीत काहीच फरक पडत नाही असं वाटतं, महाराज माझं काहीच करत नाहीत, त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही असं वाटतं. ते काही आपले इतकं साधं नाही की समोर मनुष्य दिसत असला म्हणजे लक्ष राहतंय, त्यांचं सगळीकडे अनुसंधान उत्तम आहे. महाराजांची कनेक्टिव्हिटी सर्वात चांगली आहे कुठल्याही सर्व्हरपेक्षा. आपल्या 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 आपल्यासमोर मुद्दाम सांगून ठेवतो आजच्या भाषेमध्ये की कुठल्याही सर्व्हरपेक्षा इथली कनेक्टिव्हिटी अत्यंत उत्तम आहे. तो मनुष्य परदेशात जरी असला आणि इथे जरी असला आणि जरी समुद्रात जरी असला तरी महाराजांचे कनेक्शन तिथे बरोबर पोहोचलेलं आहे. तिथे काय हालचाल होते, तुमच्या मनामध्ये जिथे असमाधान आहे तिथे राहायला मला कष्ट होतात, त्याचा अर्थ मी तुमच्या मनामध्ये राहतो असं हाल नाही का. महाराजांचं वाक्य आहे ना की तुम्ही शांत अस्वस्थ असला म्हणजे मला त्या ठिकाणी राहायला दुःख होतं, याचा अर्थ आम्ही जिथे राहतो तिथे आमच्या मनामध्ये ते राहतात असा त्याचा अर्थ नाही का. तर त्याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. माझ्याकडून त्याला लागणारं जे प्रमाण आहे ते जिवंत ठेवायला ते माझ्याकडे नको का, तर ते मी करावं हा त्यातला आहे. भवरोग जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात नामाचं औषध लागतं. भवव्यथेसी औषध रामनाम हे प्रसिद्ध, समर्थाने म्हटले ना, आपल्याला माहिती आपण म्हणतो अभंग. भवव्यथेसी औषध रामनाम हे प्रसिद्ध. जेवढा असमाधानाचा रोग जास्त, जेवढा तळमळ जास्त, जेवढा असंतोष जास्त, तेवढ्या प्रमाणात नाम जास्त. इतकं सरळ सरळ गणित आहे, साधं सोपं गणित आपल्याला बरी आपली कळायला. तर त्यामुळे जेवढ्या प्रमाणात भवरोग तेवढ्या प्रमाणात भवरोगाचं औषध म्हणजे आपल्याला रामनाम, आणि कोणाचं जे असेल ते त्याचं नाम. पण नामे औषध सारखंच शेवटी. नामसिद्धांचे साधनं म्हणले समर्थ, त्या अर्थी आपल्याला तर काही सुटका नाही आहे, साधकाला तर सुटकाच नाही आहे. मग प्रमाणाचं कमी असणं म्हणजे प्रमाणात